पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. आपल्या सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं. मी तर म्हणते आपण याचा विचार केला तर सगळ्यांना काय हवं असतं याच्या मुळाशी गेल्यास हेच की आपण सुखी राहू इच्छितो आणि आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटून सुखी राहू इच्छितो आणि आपली मनोवृत्ती खूप 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 महत्त्वाची असते. मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे तुम्हाला लगेच पटणार नाही कदाचित, आणि पण बहुधा ते तुम्हाला पटेल अशी आशा मी बाळगते या आठवड्यात. मला असं वाटतं की आपली परिस्थिती आपल्याला इतकी नाखुश करत नाही. आता मी असं म्हणत नाही की ते अप्रिय नाही, ते कठीण नाही, ते आव्हानात्मक नाही, पण आपला आनंद चोरी करण्याची क्षमता त्यात आहे. जर आपण ते करू दिलं तर मला नाही वाटत की आपली परिस्थिती आपल्याला नाखुश करते, तर त्या परिस्थिती बाबतीतली आपली मनोवृत्ती आपल्याला नाखुश करत असते. त्या परिस्थितीबाबतची आपली मनोवृत्ती ही आपल्याला नाखुश करत असते. आणि तुम्ही हे विधान आधी ऐकलं असेल, पण विक्टर फ्रँकल जे होलोकॉस्टचे बळी आहेत आणि ते म्हणाले की ते माझ्याकडून सगळं काही घेऊन टाकू शकतील, मानवी आत्मसन्मान, अन्न, माणसाकडे असणारा प्रत्येक हक्क, पण ते माझ्याकडून एक गोष्ट घेऊच शकत नाही, ती म्हणजे माझी उत्तम मनोवृत्ती बाळगण्याचा निर्णय. हे किती खरं आहे की जर तुम्ही किंवा जर मी केवळ हा निर्णय घेतला की आपण उत्तम मनोवृत्ती बाळगू, एक उत्तम प्रवृत्ती, म्हणजे तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीतही म्हणू शकाल मला ही परिस्थिती आवडत नाही पण यातून काहीतरी साध्य होईल असा विश्वास आहे, मी याद्वारे काहीतरी शिकेन, माझी वाढ होईल आणि हेही निघून जाईल, हे संपून जाईल. किती जणांना माहिती की कठीण काळातून पार गेल्यावर तुम्ही एक खोलवर अशी श्रीमंत व्यक्ती बनता आणि तुमच्या हे कधी लक्षात आलं नाही का की या काळातच तुम्ही देवाला आणखी खोलात जाऊन ओळखू लागता. आणि त्या डोंगरावरच्या प्रवचनाकडे जाण्याआधी ज्याबद्दल मी बोलणार आहे आणि येशूने डोंगरावर सांगितलेल्या त्या उत्तम गोष्टींवर संदेश देणार आहे, आणि त्याआधी मला तुम्हाला एक प्रस्तावना सांगायची जेणेकरून तुम्ही माझ्या इच्छेनुसारच्या मनस्थितीत असाल. सर्वप्रथम मला वाटतं आपण सगळे अगदी निस्संदेह म्हणू शकतो, येशू जेव्हा या धरेवर होता त्याच्याकडे सामर्थ्य होतं, त्याने ते सामर्थ्य दाखवलं, त्याची वाटचाल सामर्थ्यात होती, आरोग्य आणि चमत्कार होत होते आणि त्याच्याकडे इतकं सामर्थ्य होतं की आपण सुवार्तेत असंही वाचतो की तो चालत असताना त्याच्यातून शक्तीचा प्रवाह वाहायचा आणि एकदा एक स्त्री केवळ त्याच्या जवळ गेली आणि त्याला स्पर्श केला आणि तिच्या विश्वासाने ती बरी झाली. आणि बायबल म्हणतं त्याला त्याचं सामर्थ्य बाहेर पडताना जाणवलं आणि तो म्हणाला असं की मला कोणी स्पर्श केला. म्हणजे त्याला मुद्दाम काही करायची गरज नव्हती, त्याच्यात इतकं सामर्थ्य होतं की जर कुणाचा विश्वास असेल तर ते त्याच्याकडे खेचून जाऊ शकत होते. पण काही भाषांतर असं म्हणतात की त्यातून सामर्थ्य बाहेर पडलं. आणि हा सद्गुण जो शब्द आहे तो फार चित्तवेधक आहे, कारण या दिवसात जे मी तुम्हाला डोंगरावरचं प्रवचन सांगणार आहे त्यांना ख्रिस्ती सद्गुण मानलं जातं. अंतरात्म्याचे सद्गुण, अंतरात्म्याची नैतिक उत्कृष्टता, जी आपल्यात असणारं देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात मुक्त करतं. केवळ परमेश्वराकडेच शक्ती नाही, केवळ येशूनेच सामर्थ्यात वाटचाल नाही केली, केवळ पवित्र आत्माच शक्तिशाली नाही, तर त्याने ती शक्ती आपल्यासोबत वाटून घेतलीये. येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे या नात्याने तुमच्यात परमेश्वराची शक्ती वास करते. तुम्ही शक्तिहीन नाही, तुम्ही शक्तिमान आहात. मी म्हटलं तुम्ही शक्तिहीन नाही, तुम्ही शक्तिमान आहात. पौलाने एका गोष्टीसाठी प्रार्थना केली, ती म्हणजे ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून लोकांना आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सामर्थ्याची जाणीव व्हावी. म्हणून तुम्ही हे समजून घ्या की परमेश्वराचं सामर्थ्य हे निवासी आहे. तुम्ही जर नव्याने जन्मलेले असाल तर परमेश्वराचं सामर्थ्य, तेच सामर्थ्य ज्याने ख्रिस्त मरणातून उठला, बघा तेच सामर्थ्य ज्याने ख्रिस्त मरणातून उठला, जर ते तुमच्यात वास करतं आणि ते करतच राहतं, जर तुम्ही विश्वासणारे असाल, बायबल म्हणतं ते जीवन देईल केवळ तुमच्या मर्त्य शरीरालाच नव्हे तर तुमच्या
जीवनासंबंधी सगळ्यालाच. म्हणूनच आपलं मन शक्तीने परिपूर्ण हवं, केविलवाण्या मनाचे किंवा दयनीय मनाचे होऊ नका. आणि एक सांगू, आपण स्वतःवर दया करण्याच्या या बाबींविषयी जरा अतिच करतो. मला ही अडचण आहे बिचारी मी. आणि आपण हे लक्षात घ्यावं की परमेश्वराची शक्ती आपल्या बाजूने. आपण हा शास्त्रपाठ नेहमी म्हणतो, माझ्यात जो आहे तो या जगात असणाऱ्यापेक्षा महान आहे. ख्रिस्त जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्याद्वारे मी विशेष विजयी आहे. माझ्या विरुद्ध असलेले एकही शस्त्र चालणार नाही. पण बघा, तुम्हाला हे सारखं म्हणण्याची इतकी सवय होऊ शकते की तुम्ही त्यावर विश्वास ठेवता की नाही हे ठाऊक नसतं. आपण थांबून स्वतःला विचारायला हवं, देवाचं सामर्थ्य माझ्यासाठी उपलब्ध आहे यावर माझा खरंच विश्वास आहे? विश्वास आहे का केवळ काहीतरी उपलब्ध आहे म्हणून? नीट ऐका, केवळ काहीतरी उपलब्ध आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की देव ते तुमच्या जीवनात मोकळं करेल. पुष्कळ ख्रिस्ती हे इथेच गोंधळतात, कारण आपण ऐकतो की ख्रिस्तात आपलं काय आहे आणि आपल्यासाठी देवाचं वचन काय आहे आणि ती शक्ती जी आपली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत, पण आपण त्या मिळवूच शकत नाही. आणि मी तुम्हाला हे सोपं करून सांगणार आहे, अगदी मला जमेल तितकं. याचा संबंध संपूर्णतः आध्यात्मिक परिपक्वतेशी आहे की तुम्ही तुमच्या स्वभावात आणि चारित्र्यात ख्रिस्तासारखं होऊ इच्छिता की नाही. स्वभाव हा शब्द नव्या करारात 7 वेळेला आढळतो आणि 3दा त्याचं भाषांतर ग्रीक शब्द ड्युनमस वरून केलं गेलेलं आहे, ज्याचा एक अर्थ शक्ती होतो. तोच शब्द प्रेषितांची कृत्य 1:8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल व तुम्ही माझे साक्षी व्हाल. 3दा ड्युनमसचं भाषांतर सामर्थ्य असं झालं नाही, पण त्याचं भाषांतर स्वभाव असं झालेलं आहे. म्हणजे आपण हे शिकतो की या दोन्ही शब्दांचा सार एकच आहे. आणि 4दा स्वभाव या शब्दाचा अनुवाद उत्कृष्टता असा केला गेलेला आहे, पण त्याचा खरा संबंध आत्म्याच्या उत्कृष्टतेशी आहे. उत्कृष्ट आत्मा असणं खरंच खूप सुंदर बाब आहे आणि आतून उत्कृष्ट असणं, महान आंतरिक जीवन असणं, उत्कृष्ट विचार असणं. मी असं लिहिलं, आपल्यात जर सामर्थ्य नसेल, उत्कृष्ट नैतिक चारित्र्य नसेल, तर आपल्यातून शक्तीचा प्रवाह प्रतीत होणार नाही. म्हणजे जरी परमेश्वराची शक्ती माझ्यात वास करते तरीही जोवर ती हाताळण्याची जबाबदारी मी दाखवत नाही तोवर परमेश्वर ती माझ्याद्वारे वाहू देणार नाही, नक्कीच नाही. एक सांगू की एका बालकाला दिलेली शक्ती तो केवळ स्वार्थी आणि स्वकेंद्री कारणास्तवच वापरेल तर मग काय उपयोग? हा शास्त्रपाठ या परमेश्वराने आपल्याला भयाचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि अनुशासनाचा आत्मा दिलाय. आणि विस्तारित बायबल म्हणतं शिस्तीचा व स्वनियंत्रणाचा. पण लोक त्याचा वापर कसा करतात? ते त्या सामर्थ्याचा वापर त्यांना हवं ते मिळवण्यासाठी करतात. आपण त्याचा वापर शत्रूला रोखण्यासाठी आणि देवाच्या मुलांना चोरणाऱ्या अंधकाराच्या राज्याविरुद्ध करायला हवा. खरं तर ते ती प्रीती स्वीकारतात, स्वतःवर प्रेम करतात, इतरांवर प्रेम करण्याऐवजी, कारण त्याचा वापर आपण त्यासाठीच करायला हवा. ते स्वतःसाठी असलेलं नियंत्रण घेऊन त्याचा वापर स्वतःसाठी करण्याऐवजी इतरांवर नियंत्रण करू पाहतात. म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी नीट समजून आपल्या जीवनात लागू करायला हव्यात. त्या आपलं चारित्र्य ही आपल्या वागणुकीची सर्वसाधारण तऱ्हा असते जी आपल्याकडून अपेक्षा केली जाते. आणि बघा, किती जणांना हे कळतं की तुम्ही अगदी छान असता जोवर सगळं तुमच्या इच्छेनुसार होतं. पण मग जेव्हा तुमच्या इच्छेनुसार काही घडत नाही, जेव्हा काही बिघडतं, मग मात्र आपण आपलं रूप बदलतो, एक वेगळीच व्यक्ती बनतो. परमेश्वराच्या इच्छेनुसार ज्या व्यक्तीने आपलं चारित्र्य विकसित केलंय ती व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहू शकते. आमेन. मी जे सांगते त्याचं एक उदाहरण आहे. जसजशी परिस्थिती वर खाली होते तसे ते सुद्धा वर खाली होत नाहीत आणि त्यांच्या इच्छेनुसार झाल्यावर खुश, नाही झाल्यावर नाखुश. ते अगदी चारित्र्य हे तुमच्या आत असतं, ते तुमच्यात खोल रुतलेलं असतं आणि तुम्ही जे आहात तसं ते असतं. ते तुम्ही चालू बंद करू शकत नाही. जसं देव खोटं बोलत नाही, तो खोटं बोलूच शकत नाही. तो एखादी गोष्ट करतो असं म्हणून तो ती करत नाही असं होत नाही, कधीच नाही. मत्तै 5 पहिलं वचन बघू. तेव्हा लोकसमुदाय पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
आता बघा, विस्तारित बायबलमध्ये धन्य याबद्दल लांबलचक सांगितलं गेले, म्हणून त्याचा कंटाळा करू नका. अद्भुत शब्दाकडे लक्ष द्या. धन्य, आनंदी, हेवा करण्याजोगे, जीवनात आध्यात्मिक भरभराट व आनंद, परमेश्वराच्या कृपेत समाधान व तारण, बाह्य परिस्थितीत काहीही चालू असलं तरी. वाह! तर तो म्हणतोय की तुमच्या आयुष्यात काही चाललं असो, तुम्ही तरीही आनंदी आणि धन्य राहू शकता, की लोक तुमचा हेवा करतील आणि तुमच्या आयुष्यात काही होत असलं तरीही. आता बघा, हा आशीर्वाद तुमच्या नैतिक उत्कृष्टतेवर किंवा अंतरात्म्याच्या सामर्थ्याला जोडलेला असतो, ज्याला आत्म्याने दिन म्हटलंय, ज्याचा अर्थ नम्र मनाचे, जे देवावर संपूर्णतः अवलंबून आहेत आणि ज्यांना मुळीच असं वाटत नाही की ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेत. विस्तारित बायबल म्हणतं, जे आत्म्याने दीन ते धन्य, नम्र व जे स्वतःला क्षुल्लक मानतात, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. बघा, बायबलची अनेक भाषांतरं आहेत आणि सगळीच चांगली आहेत, पण मला विस्तारित बायबल आवडतं. पण असं कोणीही विचार करू नये की स्वतःला क्षुल्लक मानावे असे कुठे लिहिले आहे असा विचार करणं म्हणजे स्वतःविषयी वाईट मनोवृत्ती असणं असं होईल. याचा अर्थ असा नाही होत. मी यावर फार विचार केला, खूप प्रार्थना केली आणि अभ्यास केल्यावर मला पटलं की याचा अर्थ असा होतो, ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. आपल्या अडचणीची सुरुवात इथेच होते, जेव्हा आपण इतरांकडे पाहून विचार करतो, बघ मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी तुझ्यापेक्षा अधिक जाणतो, तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, माझं तुझ्यापेक्षा अधिक महत्त्व आहे. आणि अशाच वेळी आपण लोकांना कमी लेखतो आणि आपण समस्या निर्माण करतो. तुम्ही कल्पना करू शकाल, जगातल्या प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीला मान द्यायला सुरुवात केली तर काय होईल आणि हे जग किती सुंदर बनेल. आणि बघा, मी हे पुढे सरकवणार आहे, कारण मी हे पुढच्या दिवसात शिकवणार आहे की प्रत्येक वचनातल्या धन्याचा अर्थ मी सांगणार नाही, पण पुढे असं म्हटलंय की शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. आता बघा, म्हणजे काय? थांबा, आपण ते पाहूया. जे सौम्य ते धन्य, मंद, सहनशील, अतिशय सहनशील, कारण त्यांस पृथ्वीचे वतन प्राप्त होईल. जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. नंबर 7, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. दयाळू असणं हे एक सुंदर असं आंतरिक स्वभाव वैशिष्ट्य आहे. एखाद्या व्यक्तीवर दया करायला तयार असणं, कधी तयार नसणं, जणू चूक केल्यावर त्यांना आपल्या जीवनातून बाहेर काढून टाकणं. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. बहुधा हे माझं सगळ्यात आवडतं वचन आहे. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र असं म्हटलं जाईल. नंबर 10, धार्मिकतेसाठी ज्यांचा छळ झालाय ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि जर ते पुरेसं नव्हतं तर 11, जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. वचन 12, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. आणि मग शेवटचं, त्याला खरं तर प्रवचनात मोजत नाही, पण मी त्याला या गटात सामील करते. हे ते ज्यात तो म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आपण कसे सत्कृत्य करण्याची गरज आहे, जेणेकरून लोक आपल्या स्वर्गीय पित्याला पाहतील. मला वाटतं की याचं मूळ निस्वार्थी होणं आहे, लोकांवर खरी प्रीती कशी करावी हे शिकवण्याविषयी. तर या दिवसात देवाच्या इच्छेने आणि त्याच्या कृपेने आणि दयेने आपण या 9 आनंदी मनोवृत्तींविषयी बोलणार आहोत. आणि सर्वप्रथम ज्याविषयी आपण बोलणार आहोत ते म्हणजे मनाने नम्र असलेले हे सामर्थ्यशाली असतात. म्हणजे जर आपण स्वतःला संपूर्णतः परमेश्वरावर निर्भर ठेवण्यात यशस्वी होतो तर ते सामर्थ्याचं स्थान असतं. आणि जर आपण नम्र राहू शकतो, बघा विविध गोष्टींचा त्यात समावेश आहे. आपण त्यातल्या काही गोष्टींविषयी बोलूया, कारण ते ऐकायला बरं वाटतं. पण जेव्हा तसं वागायची वेळ येते, त्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो ज्या सतत योग्यच असतात असं नाही. बघा, मला जरा कुजबुज ऐकू आली. बघा किती सोपं होतं जेव्हा मी म्हटलं मनाने नम्र राहा. हो हो हो, प्रभूची स्तुती असं. हो, मनाने नम्र राहू. किंवा मग त्याचा अर्थ असा होतो की तुमचा शब्द शेवटचा नसावा.
एक सांगू, बरोबर असणं याला जरा चढवूनच ठेवलंय. एक सांगू, म्हणजे केवळ आपण बरोबर आहोत यासाठी आपण कसे भांडतो हे अजब आहे, मोठा गैरसमज. एक सांगू, एखादी व्यक्ती केवळ तुमचं तोंड बंद करण्यासाठी तुम्ही बरोबर आहात असं मान्य करते, बहुधा तुम्ही बरोबर आहात हे त्यांना वाटतच नसतं. मला मला नाही माहीत की तुम्हाला वेबस्टरचा 1828 शब्दकोश माहिती आहे की नाही, पण तो वेबस्टरचा शब्दकोश होता आणि मी टक्केवारी विसरले, साधारणतः 70% परमेश्वराच्या वचनाने भरलेला आहे आणि हा आजकालच्या शब्दकोशांपेक्षा वेगळा आहे फार. आणि माझ्याकडे तो आहे, तुमच्याकडेही तो असूच शकतो. तो इतका महाग नाही, मला वाटतं $20 किंवा असंच काही. पण वेबस्टर 1828 शब्दकोशात सदाचाराची व्याख्या अशी आहे: सामर्थ्य, पराक्रम, शौर्य, नैतिक चांगुलपणा, नैतिक कर्तव्याची सवय आणि अनैतिक वर्तनापासून दूर राहणं. सदाचार, आता हा नीट ऐका, सदाचार धर्मापासून वेगळा करून पाहायला हवा, कारण धर्माच्या बाबतीत बाह्यकृती पाहिल्या जातात, पण सदाचार ही हृदयातली बाब आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती चर्चला जाऊ शकते, प्रभूची स्तुती असो, धन्यवाद येशू, परमेश्वराचा महिमा असो, हालेलुया. ते माईकवर गाणी गाऊ शकतात, ते आपले हात उंचावतात आणि पलीकडच्या व्यक्तीकडे अशा नजरेने पाहतात आणि विचार करतात, माझ्या आयुष्यात पाहिलेली तू सगळ्यात मूर्ख व्यक्ती असशील कदाचित. आणि वरून गाणाऱ्या लोकांकडे पाहत की ओह, तुम्ही अशा पद्धतीने गाऊच शकत नाही, बस करा. चला आता बघा, आपल्याकडे धर्म आहे, आपल्याकडे धर्माचा भाग आहे, आपण श्रद्धेच्या मतांशी संबंध जोडलेले असतात आणि आपण त्या सभागृहात येतो, स्थानापन्न होतो, टाळ्याही वाजवतो आणि योग्य वेळी आमेन म्हणतो. पण आपल्या आत काय चाललेलं असतं, आत काय चालू असतं, देवाचा संबंध त्या हृदयात लपलेल्या मनुष्याशी असतो. आणि या दिवसात काही केलं नाही तरी मी हीच आशा बाळगते की तुमच्या आत काय चाललंय याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमच्या आत जे चाललंय ते महत्वाचं आहे. आपल्यात सामर्थ्य आहे, ते आपल्यात वास करतं, पण ते मुक्त होण्यासाठी परमेश्वराने आपल्या सुपूर्त करायला हवं, हे लक्षात घ्या. आपल्या आत काय चाललेलं आहे हे कुणालाच माहीत नसतं, ते परमेश्वर जाणतो. तो म्हणतो की त्याच्यासाठी तो हृदयातलं लपलेलं महत्वाचं आहे. आपण या शब्दकोशाच्या बाहेर पडू. त्यात म्हटलंय की सदाचार म्हणजे केवळ सत्यासाठी स्वइच्छेने असलेली आज्ञाधारकता, जी केवळ परमेश्वराप्रती असलेल्या प्रामाणिक प्रेमापोटी आहे. आणि मला हे आवडतं, आपलं वचनाचं पालन केवळ काही मिळवण्यासाठी नाही, तर आपलं देवावर प्रेम आहे म्हणून आज्ञापालन असायला हवं. येशूने म्हटले, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करता तर माझे आज्ञापालन करा. मी अशा अनेक गोष्टी करते ज्या मी सर्वसाधारणतः केल्या नसत्या, करू इच्छित नाही, पण मी त्या करते कारण माझं परमेश्वरावर प्रेम आहे. मला माहिती आहे एक दिवशी माझ्या जीवनाचा हिशोब देण्यासाठी मला उभं राहायचं त्याच्यासमोर. आणि जरी मी त्याच्या कृपेने झाकलेली असले तरी मी तुम्हाला सांगते, मला जमेल तितकं मी चांगलं करणार आहे. आणि माझं सर्वोत्तम हे सदोष असेल, पण तरीही मी सर्वोत्तम तेच करीन. आणि मला आनंद होतो, कृपा माझ्या सदोष भागाला झाकते. म्हणजे असं नाही की बावळटासारखं आणि अर्धवट मनोवृत्तीने जगात म्हणावं, ओ देव माझ्यावर प्रीती करतो आणि तुम्हाला झाकतो, तुम्हाला झाकतो, तुम्हाला झाकतो. आमेन. माझी इच्छा आहे की काही धार्मिक योद्ध्यांनी पुढारी होऊन आपलं योग्य ते स्थान ग्रहण करावं. परमेश्वराच्या सानिध्यात उभे राहा आणि नैतिकतेसाठी आपल्या जीवनात एक मर्यादेची रेघ ओढा आणि तडजोड करणं बंद करा. सगळ्यांसोबत त्यांच्या धार्मिक नावेत तरंगत राहणं बंद करा. सतत तडजोड करत बसू नका. आपण योग्य ते करायला हवं. आपण धार्मिकतेसाठी भुकेले आणि तान्हेले व्हायला हवं. ही एक प्रकारची अंतरात्म्याची नैतिक उत्कृष्टता आहे
जी संयम, शुद्धता, दयाळूपणा, सहनशीलता, नम्रता, सौम्यता व दया अशा गोष्टींद्वारे प्रकट होत असते, तर मग आशीर्वादित होणं ही एक अद्भुत बाब आहे. म्हणजे खरोखर ती अद्भुत अशी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं आपण एक शब्द चर्चमध्ये अगदी सहज फेकत असतो की कसे आहात तुम्ही, मी आशीर्वादित आहे. तुम्ही आहात का खरंच? म्हणजे तुम्ही न्यायाने आशीर्वादित असाल, पण तुम्ही सुखी आहात का? कुठलीही परिस्थिती असो, तुम्ही खरोखर सुखी आहात का? तुमचं जीवन इतकं सुखी आहे का की लोक तुमचं सुखी जीवन पाहून हेवा करतील जणू मी त्या व्यक्तीसारखी सुखी असते तर? पण नाही, खरोखर आशीर्वादित नाही. कारण मी 3 आठवडे नैराश्यात, उदास आणि उद्विग्न राहण्यात घालवली आणि मी खरं तर खूप चिडले होते कारण माझ्या कामात मला हवी असलेली पदोन्नती मिळाली नाही. प्रभूची स्तुती असो, मी आशीर्वादित आहे. आज जाईन तेव्हा मी आशीर्वादित आहे, बाहेर पडेन तेव्हा आशीर्वादित आहे. हा 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 हा. मी तुम्हाला केवळ थोडंसं जागं करण्याचा प्रयत्न करते. जे आत्म्याने दीन ते धन्य, ज्यांना माहिती त्यांना परमेश्वराची गरज आहे. जरा मिनिटभर विचार करा यावर. असं समजा की माझ्याकडे फळाच्या झाडाची फांदी आहे आणि त्यावर 3 सुंदर फळं आहेत आणि त्या फांदीवरच्या फळांचं वजन काय असेल असं तुम्हाला वाटतं? ती फांदी आहे किंवा द्राक्षवेल? बघा, तो फांदी आहे किंवा द्राक्षवेल. आपण फळं आहोत. आपल्याकडे उत्तम फळ असावं अशी त्याची इच्छा आहे. आपण सतत परमेश्वरावर संपूर्णतः निर्भर राहायला हवं आणि सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वरावर अवलंबून राहायला हवं. आणि एक सांगू, आपण परमेश्वरासोबतची आपली वाटचाल ही सहसा स्वतंत्रपणे करत असतो. किती जणांना हे मान्य आहे की आपण बरेच स्वतंत्र आहोत. आपण गोष्टी कशा करून दाखवाव्यात याचा सल्लेही परमेश्वराला देतो. तुम्ही असं कधी केलं? मी केलं. पण एक सांगू, तेव्हा तू हे असं कर. आपण इतके मूर्ख असतो की आपल्याला वाटतं देवाला आपल्या सल्ल्याची गरज आहे. आपल्या सल्ल्याशिवाय, मदतीशिवाय तो खरंच काही करू शकणार नाही असं. आपण केवळ प्रेषित पेत्राचा विचार करायला हवा जेव्हा त्याने येशूला दोष दिला. आपण किती मूर्ख असू शकतो हे जाणण्यासाठी. जे आत्म्याने दीन ते धन्य, जे मनाने नम्र ते धन्य, जे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीत, जे सर्वांना उत्कृष्ट वागणूक देतात. आणि एक सांगू का तुम्हाला, ही एक उत्कृष्ट मनोवृत्ती आहे आणि एक महान सुखी आनंदी प्रवृत्ती. हीच मनोवृत्ती की सगळेजण महत्वाचे आहेत. बघा, ही फार महान प्रवृत्ती आहे की सगळेजण महत्वाचे आहेत. एक सांगू, बहुधा तुम्ही कशी वागणूक द्याल, म्हणजे विचार करा की तुम्ही मला कसं वागवाल. आणि असं खरोखर घडलंय. मी सभा संपवून ट्रॅफिक पार करण्याच्या प्रयत्नात होते आणि कुणीतरी माझ्या पुढे जाण्याच्या ठाम निश्चयात होता आणि त्यांची नजर माझ्यावर पडली. आता तुम्हाला कळलं ना, एकीकडे आपण लोकांना त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी वागवू नये आणि दुसरीकडे अशी वागणूक द्यावी जणू ते तुच्छ आहे, जो मूर्खपणा आहे. कारण परमेश्वराच्या नजरेत आपण सगळेच समान आहोत. त्यात स्त्री, पुरुष, यहुदी, ग्रीक, बंदी किंवा मुक्त असं काही नाही. बघा, मी जी आहे, जे तुम्ही मुक्त आहात आणि तुम्ही सगळं काही चांगलं करू शकता. मला जमेल ते चांगलं मी करू शकते आणि हे सगळं आपल्या जीवनात परमेश्वराच्या कृपेने असलेलं वरदान आहे. एक सांगू, आपण सगळ्या परिस्थितींवर ताबा ठेवू शकत नाही, पण आपल्या मनोवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारी देवाने दिलेली क्षमता आपल्यात आहे. परमेश्वराच्या वचनाने कसं जगावं हे शिकावं आणि हे आपल्यासाठी जीवन परिवर्तित करणारं निश्चितच ठरेल. फार चांगलं आहे. पाहत रहा, कारण ब्रेकनंतर मला तुम्हाला आणखीही काही सांगायची इच्छा आहे. जर तुम्ही आमच्या 30-30 चॅलेंजमध्ये सहभागी असाल तर ते चालू ठेवण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करते. आपण शेवटच्या आठवड्यात आहोत आणि परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ काढणं चालू ठेवावं म्हणून मी प्रार्थना करते.
बघा, परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास जीवनकाळात केवळ 30 दिवस करावा असं मी मुळीच म्हणत नाही. आपण हे यासाठीच केलं की तुम्हाला वचनाच्या अभ्यासाचं महत्त्व आणि मोल कळावं. आणि तुम्ही जर सहभागी झाला नसाल तर सुरुवात करायला कधीही उशीर नसतो. परमेश्वराच्या वचनात खोल जाण्यासाठी स्वतःला आव्हान द्या. तुमच्या बायबलची पानं भरून टाकणाऱ्या, जीवन परिवर्तित करणाऱ्या तत्वांचा अनुभव घ्या. देवाची स्तुती असो. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.